राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज दिवसभरात इंटरेस्टिंग घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या। प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे यांनी लास्ट मोमेंटला आपला अर्ज दाखल करून सगळ्यांनाच धक्का दिला। त्यामुळे आता तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी फाईट पाहायला न मिळता कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक पाहून शरद पवार हे आधी सावध होते। आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झालं तेव्हापासूनच तनपुरे हे हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसून आले होते। त्यामुळेच त्यांचे नेतेही सावधच होते। ऐनवेळी गेम फसायला नको म्हणून तनपुरेंसोबतच गोविंद मोकाटे यांच्या नावाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एबी फॉर्म तयार ठेवले होते। 2 एबी फॉर्म तयार ठेवणं ही पवार यांची स्ट्रॅटेजी होती असं सांगितलं जात आहे। त्यातूनच ऐनवेळी जेव्हा तनपुरेंनी माघार घेतली तेव्हा गोविंद मोकाटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आपला अर्ज दाखल केला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळाला नाही तर काँग्रेसकडून उमेदवार देण्याचं महाविकास आघाडीने जवळपास फिक्स केलं होतं, पण शेवटी पवारांनी आपली सीट राखली। पाहायला गेलं तर गोविंद मोकाटे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, तसंच ते कर्डिले यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहे। अहिल्यानगर तालुक्यात त्यांनी पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती। त्यानंतर त्यांच्या कन्या भाग्यश्री मोकाटे याही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राहिल्या आहेत। गोविंद मोकाटे हे महाविकास आघाडीकडनं कुठल्याही पक्षाकडनं लढायला तयार होते। महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसती तरी गोविंद मोकाटे हे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले असते। त्यामुळेच काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे ही जागा देण्याऐवजी गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म देत शरद पवारांनी राहुरीच्या सीटवर आपली दावेदारी कायम ठेवली आहे। त्यामुळे इथेही पवारांनी डाव टाकलाय अशी चर्चा रंगली आहे। राहुरीची निवडणूक लढवायची यावर प्राजक्त तनपुरे आधीपासून ठाम होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते अर्ज भरतील अशी शक्यता होती। पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेतली। रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांची ही भेट डायरेक्ट तनपुरेंच्या ऑफिसमध्ये झाली। त्यामुळेच भाजपने चांगला जोर लावल्याची चर्चा झाली। तनपुरे बंधू, चव्हाण आणि विखे पाटील या चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेतच तनपुरे यांना अर्ज मागे भरण्यासाठी राजी केलं गेलं। चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी तनपुरेंशी फोनवर बोलणं केलं आणि यामुळेच निवडणुकीचा डाव फिरला अशी ही चर्चा आहे। या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलून निवडणूक लढवायची की नाही यावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली, पण शेवटी त्यांनी माघार घेतली। त्यामुळे सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होईल की नाही असा प्रश्न असतानाच आता शेवटी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक रंगतदार होणार असं दिसून येत आहे। महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे तर महायुतीकडनं अक्षय कर्डिले अशी टफ फाईट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोण बाजी मारेल? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका।